हरि ओम. योगदास जय गणेश जोशी यांनी प्रवचनांमधून सांगितलेले कथामृत क्रमांक 182 आनंद यात्रा. आदरणीय विश्वकवी रवींद्रनाथ टागोरांनी लिहून ठेवले आहे, परमात्म्याचा मी शोध घेत आहे. त्याचा शोध घेत खूप प्रवास झाला. पुष्कळ साधुसंतांना त्याचा पत्ता विचारला. असाच झांज वाजवत त्याचा मागोवा घेत होतो. परंतु एकदम मनात विचार आला की समजा तो सापडला तर मग पुढे काय? ही यात्रा समाप्त होईल. मग पुढे काय? एखादी झलक मिळते, ती पकडायला जावे तर ती झलक निसटून जाते. कोठेतरी त्याची चाहूल लागते, तेथे जावे तर तो कोठेतरी गुप्त होतो. आता त्याचा ठाव ठिकाणा सापडला आहे, परंतु तरीही मी त्याच्या घराच्या आजूबाजूला त्याचा शोध घेत फिरत असतो. अजूनही साधुसंतांना त्याचा पत्ता विचारत असतो. त्याचा शोध घेत यात्रा करत असतो, परंतु आवाज न करता. कारण काळजी वाटते की त्या आवाजाने ते दिव्य द्वार उघडणार तर नाही ना. जीवन ही एक आनंद यात्रा आहे. ही सृष्टी, हे विश्व विविधतेने आणि वैचित्र्याने भरलेले आहे, नटलेले आहे. त्याचा मुक्त आनंद घ्यावा. आपण त्यात गुंतू नये, त्यात बदल करायला धावू नये. परमात्म्याने घातलेली घडी उसकटून ती आपल्याला पाहिजे तशी घालायला जाऊ नये. ती घडी जशी आहे तसे आपण बदलावे आणि प्रकृती जशी आहे तसा तिचा स्वीकार करून आपले जीवन मोठ्या आनंदात, केवळ आनंदात व्यतीत करावे. आपल्याला येथे जन्माला घालून परमात्म्याची आपल्याकडून हीच अपेक्षा आहे. पंचमहाभूते निर्माण करून आपल्या उदरभरणाची सोय परमात्म्याने येथे करून ठेवलेली आहे. कोणाला काय, किती, केव्हा, कसे द्यायचे ह्याचा एक विश्वनियम परमात्म्याने घालून दिला आहे. त्याप्रमाणे सर्व काही घडत असते. आपण या सर्वाला साक्षी राहावे आणि आत्मानुभूती घेत, कैवल्यानंद घेत प्राप्त आयुष्य जगावे आणि आपला आत्मोद्धार साधावा. सतत त्या अनंताचा शोध घेत अनंत आनंद यात्रा करावी. हा अनंत याच सृष्टीत, जली, स्थळी, काष्टी, पाषाणी, चराचर सृष्टीत पसरलेला आहे. तो अदृश्य, निराकार, अरूप आहे. त्यामुळे तो नक्की असला तरी नक्की कोठे आहे, कसा आहे ते कोणालाही माहीत नाही. त्याच्याकडे कसे जायचे तेही माहीत नाही. त्यामुळे परमात्म्याची यात्रा ही अज्ञाताची यात्रा आहे. कारण त्यातून एखादा त्याच्यापर्यंत जाऊन पोहोचला तर तो आपल्यात येथे परत येत नाही. तो परमात्मा होऊन तेथेच विलीन होतो. त्यामुळे अशी आत्मानुभूती सांगणाराही आपल्याला मिळण्याची शक्यता नाही. यास्तव परमात्मा शोधन करत परमात्मा स्वरूप होऊन अनंत अशी अनंताची आनंद यात्रा करत असणे हेच जीवन आहे. ओम तत्सत त्वम असि. कथामृत 183. निष्क्रियता. जुन्या काळातील गोष्ट आहे. हिंदुस्थानात लुटारूंनी नुसता धुमाकूळ घातला होता. धनधान्य, सोने नाणे, पैसा अडका, मालमत्ता सर्व काही पळवून नेण्यात येत होते. विरोध करणाऱ्यांनाही जागच्या जागी ठार मारण्यात येत होते. काही वेळा केवळ दहशत बसावी म्हणून हातपाय तोडले जात होते. अमानुष छळ करण्यात येत होता. खून केले जात होते. गावेच्या गावे लुटून नेली जात होती. लुटालूट करून झाली की घरांना आग लावण्यात येत होती. बायकांची अब्रू घेतली जात होती. तरुणींना पळवून नेले जात होते. तरुणांना गुलाम करण्यासाठी बळजबरीने भाग पाडले जात होते. जिकडे तिकडे नुसता हैदोस घातला जात होता. बायका मुलांना, गरिबांना, दीनदुबळ्यांना असे नव्हे तर कोणालाही कोणी वाली त्राता राहिला नव्हता. गावागावातून, नगरानगरातून भीषण दहशत जरब बसली होती. टोळी आली की बायका, मुले, पुरुष, वृद्ध जीव आणि अब्रू मुठीत धरून सैरभैर होऊन वाट पुढे फुटेल
तिकडे पळून जात होती. त्यांच्यापुढे अन्य काहीही मार्ग नव्हता. धाडसी तरुण टक्कर द्यायला सामोरे जात होते आणि पाशवी शक्तीपुढे हार खात देह धारातीर्थी पडत होते. असेच एकदा एका संस्थानात लुटारू शिरले. सर्वत्र आले आले असा आर्त हाहाकार उडाला. पळा पळा असा पुकारा झाला. जो तो जीव वाचवण्यासाठी, अब्रू सावरण्यासाठी नेसत्या वस्त्रानिशी पळत सुटला. लुटारू घराघरातून धनधान्य, सोने नाणे, पैसा अडका, मालमत्ता सर्व काही पळवून नेऊ लागले. लुटारूंचा सरदार निवडक साथीदारांसह संस्थानिकाच्या गढीत शिरला. तेथे प्रतिकार करायला कोणीही नव्हते. त्यामुळे बिनधोकपणे संस्थानिकाची गढी लुटायला सुरुवात झाली. इतक्यात आतल्या दालनातून आवाज ऐकू आला. सर्व सावध झाले. सरदार दालनात शिरला. त्याला तेथे दस्तूरखुद्द संस्थानिक जांभई देत बसलेला दिसला. त्या संस्थानिकाला आरामात बसलेला पाहून लुटारूंच्या सरदाराला मोठे आश्चर्य वाटले. त्याने विस्मयाने संस्थानिकाला विचारले, आपण का पळून गेला नाहीत? की काही प्रतिकार वगैरे करायचा विचार आहे? त्यावर संस्थानिक म्हणाला, लुटारू आल्याचे समजल्यावर मलाही पळून जायचे होते, परंतु काय करू, माझा नोकर तसाच अगोदर पळून गेला. अगोदर पळून गेला म्हणजे? लुटारूंच्या सरदाराने प्रश्न केला. संस्थानिकाने खुलासा केला, अगोदर पळून गेला म्हणजे स्वतः पळून जाण्याआधी मला पायात घालायच्या मोजड्या न देता गेला. हरी ओम.